बापरे, लय अवघड. ICUतून माघारी आले बरं मी. खोटं नाही सांगते, खरं सांगते. 5 दिवस ICU मध्ये होते आणि ते पण सिरियस. आता काय सांगू तुम्हाला, लय अवघड आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. चला तर मग नवीन टॉपिक तुमच्यासाठी खूप दिवसांनी. आणि हा जो माझा अनुभव आहे तो अगदी खराखुरा आहे, त्यामध्ये अजिबात एक गोष्ट पण खोटी नाहीये. परंतु तुमच्यासाठी मला ती शेअर करावीशी वाटते. आणि तुम्हाला त्याच्यातून थोडंफार काहीतरी नॉलेज भेटेल, तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्याल, त्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. चला तर मग ऍक्च्युली काय होतं ना मंडळी, काय झालं ना, एक खूप दिवसापासून मोठी एक ट्रिप करायची होती. माझ्या डोक्यातच होतं की मला फिरायला जायचंय, मला फिरायला जायचंय, आणि ते पण थोडंसं आउट ऑफ जायचंय. ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ती मी आत्ता सांगते. कारण मला असं वाटलं की त्याच्यावर व्हिडिओ करायला हवा, तुम्हाला त्यातलं सांगायला हवं, तुम्हालाही त्याचा जे काही गोष्ट आहे ती तुम्हाला माहिती असावी, म्हणून हा व्हिडिओ. ठीक आहे. तर 2 वर्षापूर्वी मी दुबईला फिरायला गेले होते एक 8 दिवसासाठी. ठीक आहे. तर आम्ही जाणार होतो नोव्हेंबरमध्ये. नोव्हेंबरमध्ये जाण्यासाठी ऑक्टोबरमध्ये ऑलरेडी 1 महिना आधीच तिकीटं बुक केली होती. पण ही जी गोष्ट आहे ना, नोव्हेंबरमध्ये फिरायला जायचं, ही मी जुलैपासूनच आमचा प्लॅन होता की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपल्याला फिरायला जायचं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं, ऑगस्ट पासूनच पैसे तर, हे बघा आता कुठं बाहेर जायचं म्हणलं पैसे तर सेव्ह करावेच लागतात, तुम्हाला तर माहिती. त्याच्याशिवाय आपण जाऊच शकत नाही, पैसे तर पाहिजेनच. मग थोडे थोडे पैसे मी वर्षभर साठवतच होते. आणि त्याचबरोबर ती मग आपल्याला एक असतं ना, बाहेर जायचंय, मग मी हा ड्रेस घेणार, मी तो ड्रेस घेणार, मी अशी पोज देणार, किंवा मी छान स्वतःला कसं प्रिपेअर करू, कसं छान दिसू, हे सगळ्या गोष्टी मला करायच्या होत्या आणि मी त्या केल्या सुद्धा. तर तुम्हाला एक त्यातली अजून एक महत्वाची गोष्ट सांगते. नोव्हेंबरमध्ये तर ऑलरेडी आमचा प्लॅन ठरला होता, परंतु जुलैपासून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरला मला वाटते 15 तारखेला काहीतरी गेलो आम्ही. माझ्याकडे होते 4 महिने. तर 4 महिन्यामध्ये तुम्हाला खोटं वाटेल, मी जवळजवळ संध्याकाळचं जेवण बंद केलं होतं. आणि मी जवळजवळ 4 महिन्यामध्ये 5 ते 6 किलो वजन कमी केलं होतं. कारण मला चांगले स्लिम ट्रिम फोटो काढायचे होते, मला छान पोज द्यायच्या होत्या, किंवा स्वतःला चांगलं फिट ठेवायचं होतं. म्हणून मी संध्याकाळचं जेवण टोटल स्किप केलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी छान प्रिपेअर झाले 4 महिन्यामध्ये. मस्तपैकी वॉक कर, परत छान हेअर ग्रोथ होण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट कर, हे आमकं ढमकं हे सगळं करत होते मी. 4 महिने ते झालं. आणि त्याच्यानंतर 8 दिवसासाठी आम्ही मस्त फिरायला गेलो, छान शॉपिंग केली होती. अगदी तुम्हाला सांगते, जुलैपासून मी थोडी थोडी शॉपिंग करत होते. आणि हे सगळा प्लॅन हा जवळजवळ 5 महिन्याचा होता. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी करत गेले. तब्येत कमी करणं, शॉपिंग करणं, पैसे सेव्ह करणं, हे सगळं मी केलं. आणि मग आम्ही फिरायला गेलो. तिकडे गेल्यानंतर, बाहेर गेल्यानंतर तुम्हाला सांगते, जेवायचे एवढे हाल झाले ना. म्हणजे आम्ही आमच्या फॅमिली सोबत, म्हणजे आमचे एक रिलेटिव्ह आहे, त्यांच्या घरी राहिलो होतो आम्ही 8 दिवस. त्यामुळं काय व्हायचं ना, सकाळी सकाळी मी लवकरच स्वयंपाक करायची. आणि आमच्यासोबत जो ड्रायव्हर होता त्याचा सुद्धा स्वयंपाक माझ्यासोबतच असायचा. आणि मी मस्तपैकी 10-15 चपात्या करायची आणि मस्त डबा घेऊन आम्ही जायचो. हे माझं डेली 5-6 दिवसाचं शेड्यूल होतं. सकाळी उठायचं, चपात्या भाजी करायचं, पॅक करायचं आणि जायचं, आणि मस्त दिवसभर फिरायचं, दुपारी जेवण करायचं, आणि संध्याकाळी आल्यावरती थोडंसं लाईट लाईट खायचं, कारण संध्याकाळी थोडंसं बाहेरचं खाणं वगैरे व्हायचं. आणि कसं होतं ना, आपल्याला बाहेरचं फूड माहीत नाही, त्याच्यामध्ये नॉनव्हेज तिकडे जास्त होतं. नॉनव्हेज जास्त असल्यामुळे आम्ही थोडंसं टाळलं, मग आईस्क्रीम खा, कुठं चिप्स खा, त्यामुळे भूक नाही लागायची. पण प्रचंड चालणं असायचं, म्हणजे अक्षरशः दम लागायचा. पण उल्हास, फिरायचे, मजा करायची, फोटो काढायचे, बुर्ज खलिफाला जा, इकडं जा, तिकडं जा, लय मजा केली. आणि त्याच्यानंतर मी 8 दिवसांनी नंतर इकडे आले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक डिसेंबरमध्येच मला वाटते माझा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसाच्या वेळेस पण माझी खूप मजा केली मी. मस्तपैकी फोटो वगैरे काढले, परत हेअरस्टाईल वगैरे ती छान केली ती मी तिकडे, शॉर्ट हेअर केले होते दुबईला जाताना, त्याच्यामुळे ते पण झालं. आणि मग मी ते पुन्हा परत फॉलो केलं. त्याच्यानंतर खरी गंमत, अचानक मला ना
म्हणजे मी तिकडून आल्यानंतर 1 महिनाभर नाही 3 आठवड्यांनी मला ना असं शिवरिंग व्हायला लागलं, मला त्रास व्हायला लागला, की मला असं का होतंय, मला थकवायला लागला. 4-5 दिवस मी म्हटलं जाऊ दे ठीक आहे आणि 8 दिवस मी सुट्टी घेतली होती, त्यामुळे कामाचा पण लोड होता मला. पेशंटची भरपूर सारे प्री-ऑथ पाठवणं, ॲडमिशन, डिस्चार्ज, तुम्हाला तर माहिती माझं कामाचं कसं प्रोटोकॉल आहे. आणि त्याच्यामुळे मी करत राहिले. अचानक मला 8 दिवस झालं मला खूप थकवा येतोय, मला असं वाटलं ठीक आहे ट्रिपनी झालं असेल. आणि रात्री अचानक मला इतकी थंडी वाजून आली, लगेच मला हॉस्पिटलाइज केलं. आणि डॉक्टरांकडे तर असं काही गेले नव्हते बरं मी, की मला त्रास होतोय किंवा मला असं काही होतंय. पण मी 8 दिवस टाळलं. ठीक आहे चला होईल असं तसं. आणि मग मी ॲडमिट झाले. ॲडमिट झाल्यानंतर मग त्यांनी मला इंजेक्शन वगैरे दिलं, सलाईन लावलं 1 दिवस आणि मला सोडलं. मग मला बरं वाटलं. मग मी 2 दिवस घरी थांबले. 2 दिवसानंतर परत तोच सीन. परत मला त्रास व्हायला लागला. मग मी जाम घाबरले, अरे हे असं काय होतंय? माझे हे जॉईंट दुखायला लागले, डायरेक्ट जॉईंट दुखायला लागले, कसकस यायला लागली, मला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, मला उभं राहत नव्हतं, मला चक्कर येत होती, मला असं फील होत होतं की मला काहीतरी होतंय. आणि मग मी मिस्टरांना पण सांगितलं की मला खूप त्रास होतोय, मला जावं लागणार आहे आणि मला काही समजत नाहीये, आपण ना चांगली डॉक्टरांना सांगू दाखवू, आपण ट्रीटमेंट चालू करूया. आणि मग डॉक्टरांकडं ज्यावेळेस मी फॅमिली डॉक्टरांकडे गेले, ॲडमिशन 2-3 दिवसांनी सलाईन घेतल्यानंतर ते म्हणले आत्ताच्या आत्ता तुम्ही ना डेंग्यूची टेस्ट करा आणि हिला आत्ताच्या आत्ता सलाईन लावा. आणि मला त्याच वेळेस त्यांनी हॉस्पिटलाइज केलं आणि मला सलाईन वगैरे लावलं आणि मग मी थोडं बरं वाटलं मला. त्याच्यानंतर सलग 5 दिवस मला भरपूर ताप येत होता. ऑब्व्हियसली डेंग्यू पॉझिटिव्ह आला. आणि त्याच्यानंतर माझ्या प्लेटलेट आहे ना तुम्हाला सांगते, एक दिवस 60,000 वगैरे झाल्या. त्याच्यानंतर मग परत 50,000 झाल्या आणि प्लेटलेट काय वाढत नव्हत्या. 5 दिवस मला बरं वाटत नव्हतं आणि मग मला ICUला शिफ्ट केलं दुसऱ्या हॉस्पिटलला. ठीक आहे. आता त्यावेळेस ICUला शिफ्ट केल्यानंतर ICU या टेन्शननीच घरच्यांची तर पाय म्हणजे टेन्शनच चालू झालं की ICU बापरे, सर्दी खोकला ताप आहे, डेंग्यू आहे, ICU कसं काय. पण माझ्या प्लेटलेट तुम्हाला खरं सांगते फक्त 50,000 प्लेटलेट होत्या. आपल्याला 1.5 लाख प्लेटलेट लागतात बरोबर. आणि प्रचंड असा विकनेस आला होता मला, म्हणून मला ICUला शिफ्ट केलं. आणि त्याच्यानंतर 3 दिवस झाले, ठीक आहे. 3 दिवसानंतर तरी मला बरं वाटत नव्हतं आणि मग प्लेटलेट डायरेक्ट 12,000 आल्या. आणि असं म्हणतात 10,000 प्लेटलेट असल्या ना तर 90%च जगायचे चान्सेस असतात. मला ऑक्सिजन लावला होता आणि IV तर चालू होते. आणि तुम्हाला खोटं वाटेल, इथे मला 40 वेळा टोचलं होतं. 40 मी मोजलं होतं. म्हणजे त्या 10 दिवसामध्ये 40 वेळा टोचलं होतं मला. सकाळ, दुपार, संध्याकाळ, सकाळ. म्हणजे मी ना अक्षरशः एवढी बधीर झालते ना, कुणी आलं ना की मी असं हात काढायचे पुढं, की मला असं वाटायचं की ते माझं ते रक्त काढूनच नेत आहे. इतका भयानक अनुभव आलेला तो. आणि त्यात माझं ते कानातलं, गळ्यातलं हे सगळं ICU मध्ये असल्यामुळे माझ्या आईच्या ताब्यात दिलतं. आणि त्या ICUच्या दाराच्या तिथं माझी आई सारखी रडत होती, नवरासारखा डोळ्यात पाणी घेऊन येत होता. आणि माझा छोटा मुलगा, मला वाटतं माझा 6 वर्षाचाच मुलगा असेल, तो सासूबाईंकडे होता घरी. तो व्हिडिओ कॉल करायचा आणि माझ्या चेहऱ्यावर ऑक्सिजन, तो इतका परेशान झाला, मम्मी तुला काय झालंय, मम्मी तू कधी येणार आहे घरी. त्याची ती सारखी रडरड बघून मलाही टेन्शन यायचं, बापरे आता काय झालंय मला. आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगते मला ब्लिडिंग चालू झालं. अक्षरशः खोटं नाही बोलत, प्रायव्हेट पार्टमधून मला ब्लिडिंग चालू झालं. त्याच्यामुळे मग तर मला अजून भीती वाटायला लागली की मला काहीतरी होणार आहे, आता मी जाते का काय हे मला वाटलं. परंतु मी देवाला म्हटले, देवा मला एवढं लवकर काही नेऊ नको, मला माझ्या मुलासाठी जगू दे, मला त्याला पुढे न्यायचे, मला त्याच्यासाठी तरी जगू दे. आणि त्याच दिवशी संध्याकाळी मला प्लेटलेट भरल्या, 2 प्लेटलेट लागल्या मला, प्लेटलेटच्या बॅगा लागल्या. आणि माझं मग हळूहळू थोडंसं मला बरं वाटायला लागलं. त्याच्यानंतर सुद्धा 3 दिवस मला ICU मध्ये ठेवलं. मग रोज टेस्ट वगैरे थोडं थोडं करत मग 60,000 झाला, एक दिवस 60,000 झाला, एक दिवस 70,000, मग 80, मग 1 लाखाच्या वरती गेल्यानंतर मला प्रायव्हेट रूमला शिफ्ट केलं. आणि त्याच्यानंतर मग अजून 2-3 दिवस ठेवलं मला. मग एकदम नॉर्मल आल्या, मग व्यवस्थित, मग जवळजवळ 1.30-1.35. आणि मग ठीक आहे म्हणलं चला. आणि त्यावेळेस जवळजवळ 1.5 लाख का काय बिल झालं होतं मला वाटतं त्यावेळेस. इन्शुरन्स होता त्यामुळं काही टेन्शन नव्हतं, सगळे पैसे त्याच्यामध्ये कव्हर झाले, पैसे मला लागले नाही.
भरपूर सारे रिपोर्ट, भरपूर साऱ्या टेस्ट वगैरे केल्या, पण त्यावेळेस मी ठरवलं की आता तब्येत कमी करायची नाहीये, अजिबात बॉडीच्या मागे लागायचं नाहीये. जशी बॉडी आहे तिला जपायचं, तिला जीव लावायचा. अजिबात चांगले फोटो किंवा लाईफस्टाईल खराब होईल असं काही करायचं नाहीये. सांगायचं तात्पर्य एवढंच, आपण काय करतो ना, आपली जी डेली लाईफस्टाईल आहे ना, ती अतिशय विचित्र आहे. आणि त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये तसं होत जातो, तसं करत जातो, पण त्याची जी भरपाई आहे ना ती लवकर होत नाही. म्हणजे मी 4-5 महिने ज्या गोष्टी केल्या ना त्यानंतर माझी जिरली थोडक्यात, खरं सांगते. आणि मला खूप त्रास झाला. मी जेवण बंद केलं, वजन कमी केलं, कमी खाल्लं, त्याच्यामुळे मला हा सगळा मनस्ताप झाला. सांगायचं तर एवढंच की तुम्ही सुद्धा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. हेल्थ इन्शुरन्स नसेल तर काढून घ्या. आणि आजचा टॉपिक कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भेटूया लवकरच, तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.